पंचेस वगैरे काही नाही, साधारण गप्पा मारणार आहे. कारण की एवढं वातावरण टाईट झालं आहे ना या सगळ्या परफॉर्मन्सने, तर थोडंसं एक ब्रेक म्हणून थोडंसं मध्ये येतात ना ते ॲडव्हर्टाईज वगैरे असं, त्या काइंड ऑफ थोडंसं प्रयत्न करणार आहे. हे ॲक्ट बघितल्यावर मला आहे ना लहानपणी मी एक ॲक्ट केलेला मला तो आठवला. तो शाळेतला ॲक्ट होता आणि साधारण सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे गॅदरिंग वगैरे शाळेत असतात आणि त्यावेळी शाळेतल्या मॅडमने आम्हाला सांगितलं की तुम्हाला एक ॲक्ट करायचं आहे. तर आम्ही म्हटलं हो. त्यात समीर तू पण आहेस? मी म्हटलं हो. छान, मला आवडलं. तर त्यांनी सांगितलं कोणता, म्हणजे नाव त्यांनी सांगितलं त्या ॲक्टचं नाव होतं संत ज्ञानेश्वर. तर मी खुश झालो. म्हणजे संत ज्ञानेश्वर म्हणजे 3 भावंडांपैकी ते एका भावाचा रोल मला मिळेल असं मला वाटलं. मग त्यांनी सांगितलं तुला रेडा करायचा आहे. मी थोडासा कावरा झालो. म्हणजे रेडा म्हणजे काय? नाही, ते ज्ञानेश्वरांनी वेद म्हटलेले ना, तर तुला ते वेद म्हणायचे. तर मी म्हटलं ठीक आहे, आता काहीतरी करायला मिळतंय तर करूया. आणि ते वेद मी लिटरली फार छान म्हटले मी ते. आणि म्हणजे आता थोडंफार मी जे परफॉर्मन्स करतो त्याचा तो एक भाग असेल कदाचित, पण त्यावेळी त्या मॅडमने माझ्या, म्हणजे एखाद्या कोणत्याही ॲक्टरची आपण कशी एक स्तुती तारीफ करतो, वा काय छान काम केलंस, तसं त्यांनी मला सांगितलं तू फार छान रेडा केलास. म्हणजे खुश झालो, अरे बापरे मी छान रेडा केला आहे. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं तू वेद पण इतके सुंदर म्हटले ना, शेवटचा जो एक होता ना त्या माणसापर्यंत तुझे ते वेद ऐकू गेले. म्हणजे अशी त्यांनी माझी स्तुती केली आणि मला खरंच सांगतो भरून आलं. आणि आज मला वाटतं कदाचित मी ते थोडंफार गातोय रेड्यासारखं नाही, पण जे काय थोडंफार छान गातोय ना त्याच्यात कदाचित तो एक बालपणीचा माझा तो एक ॲक्ट असेल असं मला वाटतंय. तर हे झालं बालपणीचे दिवस म्हणतात. थोडं सगळं स्कूलिंग झालं, कॉलेज डेज वगैरे सगळे संपले आणि त्याच्यानंतर बोलो प्रोफेशन वगैरे काय. तर मी चल म्हटलं आता काहीच थोडा फावला वेळ मिळतोय तर आपण एक सेल्समन म्हणून काम करूया. आणि तसं मी कामाला लागलो आणि म्हणजे मी विचार केला नव्हता, पण मला आहे ना आटा वगैरे हे विकायला सांगितलं. तर मी म्हटलं हां ठीक आहे वगैरे, आटा वगैरे विकूया बघूया. आणि म्हणजे मी प्रोफेशन का सोडलं हे मला आज कळतं आहे. कारण की चक्क एका दुपारी आहे ना आटा चाहिए करत एका वेड्याबाईने आहे ना माझा असा पिच्छा पुरवला ना, म्हणजे मी आटा द्यायला गेलो पण ती माझ्या मागेच लागली. आणि जवळपास हे 3 दिवस चालू होतं. मी त्या एरियात जायचो, त्या कॉलनीत जायचो आणि आटा चाहिए करून मी जसं जायचो तसे ती माझी मागे लागायची. शेवटी हे बघून मी आहे ना बोललो हे प्रोफेशन काय माझं नाही आहे, बोललो आपण हे प्रोफेशन चेंज करूया. आणि त्यानंतर मी एका बँकेत लागलो आणि तिथे ना म्हणजे सगळं असं छान वातावरण होतं. म्हणजे ती बँक पण रेप्युटेड बँक होती आणि तिथे सकाळी गेल्यानंतर असं भक्तिमय वातावरण, म्हणजे ना ते इतनी शक्ती हमें देन दाता वगैरे अशी छान गाणी वगैरे असायची तिथे. तर मॅडमना पण जाऊन आम्ही सकाळी एवढ्या सगळ्या वातावरणात आम्ही गुड मॉर्निंग वगैरे म्हणायचो. तर तिथे आहे ना गेल्यावर आहे ना चावी वगैरे असते ना ती ड्रॉवरची वगैरे घ्यायला लागायची. आणि आमच्या मॅडम ज्या लेडी मॅडम होत्या सिनियर मॅनेजर, त्यांच्याकडे मी या अशाच भक्तिमय वातावरणात सकाळी गेलो आणि गुड मॉर्निंग म्हटलं आणि मला कीज दे असं म्हटलं. तर मला थोडा वेळ ती रागाने बघायला लागली की म्हणजे क्या मांग रहा है तू. तर मला वाटलं कदाचित ऐकू गेलं नसेल म्हणून मोठ्यांदा सगळ्यांना आवाज जाईल अशा कीज दे. म्हणजे नंतर मग ती रागावली आणि बोलते अरे क्या मांग रहा है तो सुबह हां. म्हणजे असं थोडंफार आयुष्यात असं घडलंय काही गोष्टी. तर त्याच्यानंतर साहजिकच जसं मी सांगितलं थोडंफार मी गातो. तर त्या गाण्यांवर मी काही असे म्हणजे आपले काही